राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रोचे जे मार्ग सुरू आहेत त्यांचे व्यवस्थित संचालन सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सुशासन दिनानिमित्त सिव्हिल कोर्ट ते मंडई मेट्रो स्टेशन असा मेट्रो प्रवास केला। यावेळी त्यांनी महामेट्रोचे प्रमुख श्रावण हर्डीकर यांचा सन्मान केला। त्यानंतर मंडई येथे मेट्रो स्टेशन गेट 2ची पाहणी केली। आमदार हेमंत रासने, भाजपचे सरचिटणीस रवी साळेगावकर, प्रमोद कोंडरे, स्वरदा बापट, डॉक्टर संदीप बुटाला यांची यावेळी उपस्थिती होती। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशभर सुशासन दिन साजरा केला जातो। पुण्यात मेट्रो ही अतिशय उत्तम चालली असून सरासरी 2.25 लाख लोक दररोज मेट्रोने प्रवास करतात। उत्तम प्रशासक म्हणून आज आम्ही मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करत असून मेट्रोने प्रवास देखील करत आहोत। 6 मार्च 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यापासून मेट्रोची सेवा अखंडितपणे सुरू आहे। त्यामुळे लाखो लोकांना सुरक्षित व वेळेत प्रवास करणे शक्य झाले आहे। मेट्रोच्या पुढील टप्प्यातील कामांसाठी राज्य सरकारतर्फे योग्य ती मदत करण्यात येईल व केंद्र सरकारकडे प्रलंबित मार्गिकांचा पाठपुरावा करण्यात येईल असं यावेळी त्यांनी सांगितलंय। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचा आज जन्मदिवस आहे। तो आम्ही देशभर सुशासन दिन, गुड ॲडमिनिस्ट्रेशन डे म्हणून साजरा करत असतो। आपण सर्वजण याला ज्ञातच आहात की स्वर्गीय अटलजी 13 दिवस एकदा, 13 महिने एकदा आणि 4.5 वर्ष एकदा असे 3 वेळा पंतप्रधान देशाचे झाले। त्या काळामध्ये देशाच्या प्रशासनाला त्यांनी एक शिस्त लावली, विकासही केला, पण विकास तेव्हाच होतो जेव्हा प्रशासन मजबूत होतं, प्रशासन सक्षम होतं, प्रशासन फास्ट होतं। आणि त्यामुळे त्यांचा जन्मदिवस आम्ही सुशासन दिन म्हणून करतो। पुण्यामध्ये मेट्रो ही अतिशय उत्तम चाललेली आहे। 2.25 लाख लोक रोज मेट्रोने प्रवास करत आहेत। मेट्रोची नवनवीन कामंसुद्धा खूप फास्ट चाललेली आहेत। म्हणून उत्तम प्रशासन म्हणून आम्ही मेट्रोचे MD जे आहेत, मेट्रोचे जे CEO आहेत श्रावण हर्डीकर, त्यांचा सन्मान करण्यासाठी आलो। त्यांनी असं म्हटलं की ऑफिसमध्ये बसून माझा सन्मान करण्याच्या बरोबरीने आपण एक प्रवासी बरोबर करूया। हो, प्रश्नच नाही। फक्त हे सर्व हे बघा, प्रामुख्याने एखादं निर्माण करण्याचं काम उभं राहण्याच्या त्याच्या वेळापत्रकाच्या काही ठरलेल्या गोष्टी आहेत। तसं हिंजवडीमध्ये जी मेट्रो सुरू व्हायची, जी टाटाकडे आहे, ती बहुधा मार्च 25ला सुरू होईल। पण ज्याच्यासाठी 2900 कोटी रुपये नव्याने मोदीजींनी दिले आणि त्याचं पायाभरणी करायला ते येणार होते, प्रचंड पावसामुळे आले नाहीत, ऑनलाईन गेलं, त्याची सुरुवात झाली, पण ते पूर्ण व्हायला 3 वर्ष लागतील। तो टप्पा पूर्ण झाल्यानंतरही आपण मेट्रोने प्रवास करणारी प्रवासी संख्या 8 लाखापर्यंत नेऊ शकू असं मेट्रोचंही म्हणणं आहे, माझंही म्हणणं आहे। पण त्यांनी जे एक्सपेक्ट केलेलं आहे पूर्ण पुणे शहरामध्ये कुठेही जा मेट्रो अवेलेबल आहे, हे व्हायला त्यांचं प्रपोजल तयार होणं, मग ते पुणे महानगरपालिका सँक्शन, मग राज्य शासन सँक्शन, केंद्र शासन सँक्शन, कामाची सुरुवात पूर्ण होणं, असं व्हायला सगळे मिळून 2030 उजाडेल असं त्यांचंही मत आहे, माझं मत आहे की ज्यात मग पुण्यातला एक माणूस त्याला मेट्रो हा ऑप्शन असेल। आज काही ठिकाणी त्याला ऑप्शन आहे, काही ठिकाणी नाही। एका मेजर विषयावर आज आमची चर्चा झाली की प्रामुख्याने एअरपोर्टला जायला ही डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही, तर जिथे उतरतो तिथून बसेसची व्यवस्था करणं, या विषयावर युद्ध पातळीवर मेट्रो काम करत आहे। मी पण माझी काही तयारी त्यात दर्शवली, ती आता मी तुम्हाला सांगण्याचं कारण नाही किंवा मी यात मदत करतो। पण मेट्रो ही जर एअरपोर्टपर्यंत जाऊ शकणार नसेल, कारण ती मूळ प्लॅनमध्येच नव्हती, अनेकांचं म्हणणं आहे की ती मूळ प्लॅनमध्ये नव्हती, कारण आपलं एअरपोर्टच शिफ्ट करण्याचा विषय चालला होता, मग कधी चाकण, कधी पुरंदर, त्यामुळे मूळ प्लॅनमध्ये नव्हती। मग मूळ प्लॅनप्रमाणे उतरल्यानंतर एअरपोर्टपर्यंत जाण्यासाठी एक बस सर्व्हिस असावी, PMPLची असेल किंवा मेट्रोची असेल, यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे। मेट्रोला बाकीच्या मेट्रो स्टेशनसाठी सुद्धा ही सुविधा करावी लागेल की घर ते स्टेशन ही कमी तिकीट असणारी, कमी दर असणारी बस सर्व्हिस उपलब्ध करून देणं, त्यावर मेट्रो खूप काम करत आहे। त्याला मात्र संपूर्ण शहराच्या नेटवर्कला मेट्रोला 1000 बसेस हव्या आहेत आणि PMPLशी त्यांचं बोलणं सुरू आहे की नवीन येणाऱ्या बसेसमध्ये
सुरुवातीला 300 आल्या, 50 आम्हाला दिल्या, असं करत 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 ही 1000ची रिक्वायरमेंट पूर्ण करता येईल का? नाही, शेवटी ह्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी करतील. पण देवेंद्रजींच्या हे लक्षात, आणि देवेंद्रजींना खरं म्हणजे पुण्याचा एक प्रश्न माहिती आहे, तेव्हा लक्षात आणून देण्याची आवश्यकता नाही. पण आम्ही बहुधा 15 जानेवारीच्या आसपास कलेक्टिव्हली पुण्यातल्या सगळ्या प्रश्नांसाठी देवेंद्रजींची, म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांची, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची एकत्र बैठक मागतो आहोत, ज्यात आठवडाभर आधी म्हणजे 5-7 तारखेच्या आसपास आम्ही सर्व पुण्याचे मोठे प्रश्न त्यांना देणार. त्यांची ती ऑफिसेस त्यामुळे तयारी करतील आणि बैठक ही फ्रुटफुल होईल, ज्याच्यामध्ये हा विषय हा ऐरणीवर आहे किंवा वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही. बेसिक प्रश्नाकडे जायला लागेल. बेसिक प्रश्न हा आहे की ही आता 34 गावं जोडल्यानंतर एशियातली सगळ्यात मोठं भौगोलिक क्षेत्र असणारी महानगरपालिका झाली. प्रशासन म्हणून हे चालवणं अवघड आहे. त्याच्या पुणे नावाचं जे अट्रॅक्शन आहे, पुणे नावाचं जे एक महत्त्व आहे, पुणे नावाचा एक गरिमा आहे, तो त्या नवीन महानगरपालिकेत ठेवावा. पुणे महानगरपालिका 1 म्हणा, पुणे महानगरपालिका 2 म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण 2 वेगळी ॲडमिनिस्ट्रेशन, नवीन ॲडमिनिस्ट्रेशन थोडं छोटं, पुढं ते बरोबर निम्मे केले की नवीन महानगरपालिकेला अवघड होईल. पण एक 2 विधानसभांची, गावांच्या भाषेमध्ये 50 गावांची अशी जर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आलेल्या गावांना वेगळं करून एक प्रॅक्टिकल, ज्याला आपण म्हणू की व्हायबल महानगरपालिका झाली, तर ती या शहरातल्या नागरी समस्या सोडवण्यासाठी मोठी आवश्यकता आहे. माननीय देवेंद्रजींच्या समोर आम्ही हे मांडणार आहोत. ते पुण्याच्या प्रश्नांबद्दलही खूप जाण ठेवून आहेत आणि त्यांची व्हिजनही मोठी आहे. ते म्हणाले की हे प्रॅक्टिकल आहे, तर कामाला सुरुवात होईल. हा विषय येत नाही. पुरंदरचं एअरपोर्ट हे सक्षम झालं तर एखाद्या वेळेस हा विषय येईल, पण आज हा विषय नाही आहे. नाही, अध्यक्ष बदलणं न बदलणं हा केंद्राचा विषय आहे. पण साधारणतः दर 3 वर्षांनी आमची सगळी कार्यकारिणी बदलते, कंटिन्यू होते, पण ती 3 वर्षांनी एकदा बदलते. मग त्यातले 90%, 80%, 50% कंटिन्यू पण होतात, पण प्रोसेस होते आमची. तर ती प्रोसेस ही आमची आता सुरू आहे. मेंबरशिप, मग सक्रिय मेंबरशिप, सदस्य, सक्रिय सदस्य, आणि बूथपासून आमची एकमात्र पक्ष आमचा असा आहे की जो पूर्णपणे लोकशाही मार्गाने चालतो. सगळ्या स्तरावर निवडणुका होत म्हणजे काही ठिकाणी निवडणुका नाही पण सहमतीने, पण बूथ अध्यक्ष झाला, मग सगळ्या बूथचा मिळून एक मंडल अध्यक्ष झाला, मंडल अध्यक्ष म्हणून एक जिल्हाध्यक्ष झाला, जिल्हाध्यक्ष म्हणून प्रांताध्यक्ष झाला, प्रांताध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष झाला. ही 2-3 महिने प्रोसेस चालायची. ही एक प्रायमरी कल्पना आहे, ही एक प्रायमरी अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे की बाबा पुण्यामध्ये जर एका बाजूने गावं आपण वाढवत चाललो तर एवढं मोठं भौगोलिक क्षेत्र एका महानगरपालिकेला पेलवणार नाही, तुम्ही 2 करा. हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलं पाहिजे. मान्य केल्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी एक एजन्सी अपॉइंट केली पाहिजे. खूप लॉजिकल करायला लागेल असं तो मोठा विषय, आणि त्यामुळे ह्या महानगरपालिका निवडणुकीपूर्वी होईल हे मला प्रॅक्टिकल वाटतं. आम्ही सगळेजण तिकीट काढून मेट्रोत चाललो. पालकमंत्री ह्या विषयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री अशा सगळ्या विषयांचा निर्णय करतात. त्यांना 2 चांगले सहकारी मिळालेले आहेत, एकनाथजी आणि अजितदादा. ते तिघे म्हणून जे निर्णय करतील ते निर्णय हे त्यांनी काही ना काही विचार करून निर्णय केलेले आहेत असं मानून प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे. आमचा काही फॉर्म्युला नाही. आमचा फॉर्म्युला समन्वय नावाचा आहे. आमचा फॉर्म्युला समजूत नावाचा आहे, समजूतदारपणा.